नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बिंदू नामावली संदर्भातला एक महत्त्वाचं परिपत्रक शासनाचं आलेलं आहे. बिंदू नामावली म्हणजे काय? बिंदू नामावली एखाद्या विभागामध्ये पदभरती करताना किती महत्त्वाची असते आणि बिंदू नामावली जर चुकली तर प्रवर्गानुसार म्हणजे उभं आणि आडवं आरक्षणानुसार विद्यार्थ्यांना जागा प्रॉपर दिली जात नाही. या संदर्भात गेले कित्येक दिवसांपासून, महिन्यांपासून, वर्षापासून प्रत्येक विभागानुसार विद्यार्थ्यांकडनं मागणी केली जाते सरकारकडे, संबंधित डिपार्टमेंटकडे, की जी बिंदू नामावली पद्धत आहे यामध्ये बऱ्याच पद्धतीने चुकीच्या मार्गाने भरती प्रक्रिया राबवली जाते. सो बिंदू नामावलीमध्ये काय चुका घडतात आणि तुम्ही बऱ्याच वेळेस ऐकतात की एखादी पदभरती येणार असेल तर त्याच्या अगोदर आकृतिबंध तयार होऊ राहिला, बिंदू नामावली अपडेट होऊ राहिली. हे बिंदू नामावली आणि आकृतिबंध अपडेट करून येण्यासाठी इतका उशीर का लागत आहे? मग या संदर्भात झालेल्या चुका किंवा होत असलेल्या चुका भविष्यात होऊ नये आणि पदभरती जलद पद्धतीने राबवली जावी यासाठी सरकारने हे परिपत्रक संबंधित सगळ्याच विभागाला दिलेलं आहे. सामान्य प्रशासनाचं हे परिपत्रक आहे. थोडक्यात समजून घेऊया की काय इथून पाठीमागे त्यांच्या निदर्शनास आलं आणि त्या रोखण्यासाठी काय त्यांनी निर्देश दिलेले. सो सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया. पण तत्पूर्वी तुम्हाला शिक्षक भरतीबद्दल जी टीईटी किंवा सीटीडी असते त्यापैकी टीईटीची एक्झाम आत्ता झाली आहे. सीटीची एक्झाम 8 फेब्रुवारी 2026ला येऊ घातलेली आहे. फॉर्म भरण्याची प्रोसेस चालू आहे. 18 डिसेंबर फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे. तुम्ही फॉर्म भरला असेल आणि तुम्हाला सीटीटी एक्झाम क्वालिफाईड व्हायचं असेल तर इग्नाइट अकॅडमीच्या लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आणि अनरेकॉर्डेड दोन्ही बॅचेस अवेलेबल आहे. रेकॉर्डेड बॅचमध्ये तुम्ही रेकॉर्ड झालेले व्हिडिओ हवं तेव्हा हवे तितक्या वेळेस परत रिपीट करून पाहू शकता. लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅचमध्ये जे लेक्चर शिकवलं गेलं तेच लेक्चर रेकॉर्ड होऊन जातं, ते लेक्चर तुम्ही पाहू शकता. दोन्ही बॅचमध्ये फॅकल्टी टीम सारखीच आहे. दोन्ही बॅचमध्ये PDF स्वरूपात नोट्स आहे, टेस्ट सिरीज आहे, त्याचबरोबर लेक्चर्स पण अवेलेबल आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन सुद्धा अवेलेबल आहे. ह्या बॅचेस तुम्ही लगेच परचेस करा. बॅचेसची फी 1599 इन्क्लुडिंग GST आहे. आणि जे जुने विद्यार्थी ज्यांनी इग्नाइट अकॅडमीकडनं टीटी टेट सीटीडी किंवा केंद्र प्रमुखच्या बॅचेस जॉईन केल्या असेल त्या विद्यार्थ्यांना 50% ऑफ आहे. बॅचेस जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲप आणि बॅचची लिंक दिली आहे. बॅच डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा. काही शंका असेल तर ह्या नंबरवरती कॉल करा. आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो. बिंदू नामावली तपासणी व आरक्षण निश्चितीबाबत महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडनं 4 डिसेंबर 2025ला एक शासन परिपत्रक काढण्यात आलं आहे. यामधले महत्त्वाचे मुद्दे काय थोडक्यात तुम्हाला मी सांगतो. तर सुरुवातीला आपण समजून घेऊया की बिंदू नामावली म्हणजे नेमकं काय असतं. जेव्हा बघा कोणत्याही विभागाकडनं जाहिरात येणार असते किंवा त्या विभागामध्ये पदभरती होणार असते, ती पदभरती मंजूर करण्यासाठी त्यांना मागासवर्ग कक्षाकडे त्यांच्या जागा ज्या रिक्त आहेत त्या जागांची माहिती द्यावी लागते. त्यानुसार मागासवर्ग त्याला बिंदू नामावली पद्धतीने मान्यता देते. ती मान्यता घेऊन आकृतिबंध तयार करावा लागतो आणि आकृतिबंध तयार झाला की वित्त विभागाकडनं परवानगी पण घ्यावी लागते. मग वित्त विभाग जेवढ्या जागांना परवानगी देते त्या जागेचा हा बिंदू नामावली पद्धतीने आकृतिबंध तयार करून ऍड दिली जाते. पण यामध्ये मुख्य मुद्दा जो आहे तो आहे मागासवर्ग कक्षाकडे पाठवण्यात येणारा डेटा. आता हा डेटा संबंधित विभागाकडनं नियुक्ती अधिकारी हे पाठवत असतो. मग पाठवताना काय काय पाठवावं लागतं, कोणता विभाग आहे, त्या विभागात एकूण किती पदं मंजूर आहेत. मंजूर एकूण 100 पदं आहेत. 100 पदांपैकी पुढे काय पदानुसार एकूण जागा किती आहे. आता एखाद्या विभागामध्ये एकूण पदं वेगवेगळी असू शकतात. ए नावाचं पद असेल, बी नावाचं पद आहे, सी नावाचं पद असेल. सो कोणतं पद प्रथम भरायचं, कोणतं पद नंतर भरायचं, कोणतं पद महत्वाचं आहे, अति महत्वाचं आहे, कोणतं पद नाही भरलं तरी चालतं किंवा डिले केलं तरी चालतंय. त्यानुसार ठरतं की एकूण पदं कोणकोणती आहेत. त्यानुसार त्या पदानुसार एकूण जागा किती आहे. मग ए पदाला 20 जागा, बी पदाला 3 जागा, सी पदाला 10 जागा आहे. त्या एकूण जागा किती आहे. त्यानुसार पदानुसार नियुक्त जागा किती आहे. मग त्यानुसार किती जागा नियुक्त आहे. 20 पैकी 2 नियुक्त झाल्या, 3 पैकी 4 नियुक्त झाले, 10 पैकी 2 नियुक्त झाले. असं जर असेल तर ते ठरवावं लागतं तुम्हाला की ते कोणत्या प्रवर्गाचे समांतर आरक्षणानुसार भरली गेलेली आहेत. म्हणजे त्यामध्ये SC ST OBC जे आरक्षणाची टक्केवारी ठरलेली आहे त्या टक्केवारीनुसार किती जागांवरती नियुक्ती झाली आहे, किती जागा रिक्त आहे, तो पण आकडा त्यांना घ्यावा लागतो. त्यानंतर कागदपत्रे जे नियुक्त झाले त्या डॉक्युमेंट, त्या उमेदवारांचे, त्या पदाधिकाऱ्यांचे डॉक्युमेंट आपल्याकडे आलेले आहेत का, जात प्रमाणपत्र बरोबर आहे का, वैधता प्रमाणपत्र बरोबर आहे का, NCL बरोबर आहे का, इतर जे डॉक्युमेंट लागतात ते पण तुम्हाला इथे द्यावी लागतात. त्यानंतर पदानुसार रिक्त जागा किती आहे हे सगळं
नियुक्तीबद्दल माहिती घेतली. आता रिक्त जागा किती आहे आणि त्या विभागामध्ये एकूण मंजूर रिक्त आणि नियुक्त आणि रिक्त असणाऱ्या जागानुसार मग रिक्त पदानुसार नवीन जाहिरात द्यायची. पण मागासवर्ग काय करतं, मग मागासवर्ग कक्ष काय करतं, हा कक्ष जेवढ्या जागा रिक्त आहे आणि किती मंजूर आहे किती रिक्त आहे त्यानुसार कोणत्या पदासाठी कोणते प्रवर्गाच्या जागा रिक्त आहे, कोणत्या समांतर आरक्षण जागा रिक्त आहे हा बिंदू फिक्स करतो की इथे फक्त एसटीचा कॅन्डिडेट भरला जाणार आहे, इथे एसटीचा, इथे फक्त महिला, इथे फक्त प्रकल्पग्रस्त, इथे भूकंपग्रस्त भरले जाणार आहे. अशा पद्धतीने मागासवर्ग कक्ष काय करतो, आलेल्या डेटाचा अनालिसिस करून संबंधित विभागाला कळवतो की तुम्ही या पद्धतीने जागा भरण्यात यावं, या बिंदू पद्धतीने तुम्ही जागा भरण्यात यावा, ठराविक प्रवर्गाला ठराविक जागा देण्यात याव्या असं मागासवर्ग कक्ष चेक करून त्यांना रिप्लाय देतो आणि मग संबंधित विभाग आकृतीबंध तयार करून ऍड देत असतो. आता पण याच्यामध्ये गडबड काय होते, संबंधित विभागाकडनं मागासवर्ग कक्षाकडे दिला जाणारा जो डेटा आहे तोच जर चुकीच्या पद्धतीने गेला तर चुकीच्या पद्धतीने पुढची प्रोसेस होणार आहे आणि चुकीच्या पद्धतीने पुढची प्रोसेस झाली तर येणारी जाहिरात सुद्धा चुकीच्या पद्धतीने येणार आहे. आता हे सगळं समजून घ्यायला खूप वेळ लागतो आपल्याला किंवा नवीन नवख्या उमेदवाराला हे माहीत पण नसतं. त्यामुळे प्रत्येक विभागाकडनं आलेल्या जाहिराती बरोबरच असेल असं कन्सिडर करून आपण जाहिरातीमध्ये फॉर्म भरत असतो आणि इथे स्पर्धामध्ये भाग घेत असतो. पण ज्या उमेदवारांना माहिती आहे, जे बरेच उमेदवार आहेत ज्यांना बिंदू नामावली पद्धत माहिती आहे, शासनाचे निकष GR माहिती आहे, त्यांना समजेल की ही कशी चुकीची आहे. मग त्यानुसारच ही यावरती बरेच आक्षेप नोंदवण्यात आलेले आणि त्या अगेन्स्ट हे पत्रक आलेलं आहे. ह्या पत्रकामध्ये त्यांनी सांगितलेली प्रस्तावना बघा काय, जी तुम्हाला मी आता सांगितली तीच प्रस्तावना त्यांनी यात सांगितली आहे. त्यांनी सांगितलंय की बिंदू नामावली तपासणी आरक्षण निश्चितीचे प्रस्ताव मागासवर्ग कक्षास प्राप्त होत असतात. शासनातील विविध संवर्गाच्या आणि बऱ्याच प्रस्तावांसह सादर करण्यात येत असल्या बिंदू नामावल्यांमध्ये नियुक्ती प्राधिकरणांकडून अचूक नोंदी घेण्यात येत नसल्याचे चित्र निदर्शनास आलेले आहे. म्हणजे बिंदू नामावली योग्य पद्धतीने घेतली जात नाही हे निदर्शनास आलेलं आहे. त्यामुळे नियुक्ती प्राधिकरणाकडून प्राप्त झालेल्या बिंदू नामावल्यांच्या तपासणीमध्ये मागासवर्ग कक्षाकडून त्रुटी उपस्थित होतात. बऱ्याच वेळेस हे घडलेलं आहे की मागासवर्ग कक्षांकडे प्रॉपर ती माहिती नसल्यामुळे त्रुटी उपस्थित केली जाते मागासवर्ग कक्षांकडनं आणि ती त्रुटी परत सॉल्व्ह करता प्रस्तावातील माहिती अचूक नसल्याच्या कारणास्तव बिंदू नामावली तपासणीमध्ये आणि नियुक्ती प्राधिकरणांकडून त्रुटी पूर्तता करण्यासाठी लागणारा कालावधी यामुळे प्रस्तावांची परिपूर्ण तपासणी करण्यास विलंब होतो. परिणामी मागासवर्ग कक्षाकडून बिंदू नामावली तपासणीस उशीर होत असा समज होतो. सबब बिंदू नामावली तपासण्यासाठी विलंब होऊ नये, पदभरती जलद गतीने व्हावी या दृष्टीने शासन खालीलप्रमाणे सूचना देत आहे. त्यातला एक महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगतो बघा. पहिला मुद्दा त्यातला आहे की हे काही GR आहेत 29/2019 18/10 27/2/2024 7/3/24 आणि 5/11/2009 सगळे GR माझ्याकडे अवेलेबल आहे. ह्या GR नुसार बिंदू नामावली व्हावी असं यामध्ये सांगितलेलं आहे. तिसरा मुद्दा यामध्ये सांगितलेला आहे की तुम्हाला ह्या GR नुसार बिंदू नामावलीचा नमुना त्यांनी निश्चित करून दिलेला आहे, त्यानुसारच नोंदणी करण्यात यावी असं नियुक्ती प्राधिकरण यांना सांगण्यात आलेलं आहे. आणि चौथा मुद्दा थोडा मी स्टार करतो, हॅश करतो. प्रत्येक संवर्गाची बिंदू नामावली तयार करण्याची जबाबदारी संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्याची राहील. नियुक्ती प्राधिकारी यांनी त्यांच्या आस्थापनेवरील अधिकारी कर्मचारी यांच्याकडून संबंधित कागदपत्रांच्या आधारे अचूक बिंदू नामावली तयार करून घ्यावी. तयार केलेल्या विविध संवर्गाच्या बिंदू नामावल्या नियुक्ती प्राधिकारी यांनी त्यांच्या कार्यालयातील इतर अधिकारी यांना तपासणीसाठी वाटून द्याव्यात. तपासणी अंती आता सदर अधिकाऱ्यांनी काय करायचं असतं तर बघा, बिंदू नामावलीमधील सर्व नोंदी, नियुक्तीपत्र, जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रांवरून तपासण्यात याव्या. ते प्रॉपर आहे का ते बघावं असं सांगण्यात आलेलं आहे. सो ही जबाबदारी कोणाची आहे तर ही जबाबदारी असं संबंधित अधिकाऱ्यावर जबाबदारी असणार आहे. चौथा मुद्दा झाला. पाचवा मुद्दा यावरती काय आहे की अधिकाऱ्यांकडून बिंदू नामावली तपासणी केल्यानंतर प्रत्येक संवर्गातील किमान 1-2 कर्मचाऱ्यांच्या नोंदीची तपासणी नियुक्ती प्राधिकारी यांनी करून बिंदू नामावलीची नोंदी अचूक असल्याची खात्री करून तिथे मागासवर्ग कक्षांकडे पाठवण्यात यावे. सहावा मुद्दा यामध्ये अजून महत्वाचा आहे. उमेदवाराची ज्या प्रवर्गातून नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आली आहे, तुम्हाला माहिती आहे की शिफारस करत असताना बऱ्याच वेळेस जास्त मार्क असेल तर तुम्ही ओपन मधनं पण सिलेक्ट होतात, कॅटेगरीचे विद्यार्थी. मग ज्या प्रवर्गातून नियुक्ती
नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आली आहे त्या प्रवर्गाच्या बिंदूवर त्याचा बिंदू नामावलीमध्ये समावेश करणे आवश्यक आहे. मग होतं काय, तो त्या प्रवर्ग ओपन मधून गेला असेल तर ओपन मध्ये त्या बिंदूवर त्याचं नाव गेलं पाहिजे, नाही तर तो मागास वर्ग असल्यामुळे तिकडेच परत त्याचं नाव असतं आणि ओपन मध्ये सिलेक्ट झालं असून सुद्धा त्याचं त्या बिंदूवर नाव दिलं जात नाही. मागासवर्गीय उमेदवाराचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र याचा क्रमांक दिनांक याची अचूक नोंद बिंदू नामावलीमध्ये घेणे आवश्यक आहे. यामध्ये काही चुका झाल्यास संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांना जबाबदार ठरवण्यात येईल. बऱ्याच वेळेस कॅटेगरीचा उमेदवार ओपन मधून सिलेक्ट होऊन ओपन मध्ये त्याचा बिंदू नोंदवला जात नाही. बऱ्याच वेळेस असंही होतं की तो कॅटेगरीमध्ये नोंदवला जातो. दुसरं, ओपन मधून सिलेक्ट झालाय पण त्याचे कॅटेगरीचे डॉक्युमेंट सुद्धा बघितले जात नाही किंवा चेक करून त्याच्या नोंदी केल्या जात नाही. ह्या पण त्रुटी बऱ्याच वेळेस मागासवर्ग कक्षांना आढळलेल्या आहे. पण बिंदू नामावलीमध्ये चुकीच्या नोंदी घेतल्या गेल्यास आरक्षण निश्चिती अचूक होणार नाही. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. इथून पाठीमागे जर त्या प्राधिकाऱ्याने जर चुकीची माहिती दिली, चुकीचा डेटा दिला तर ह्या घटना घडणारच आहे. आरक्षण प्रॉपर मिळणार नाही. आरक्षण कायचा भंग होईल. बिंदू नामावलीवर आक्षेपही उपस्थित होऊ शकतात, झालेले आहे, विद्यार्थ्यांनी घेतलेले आहे. यामुळे यापुढे बिंदू नामावलीमध्ये अचूक नोंदी घेऊन व बिंदू नामावली प्रमाणित करूनच त्या तपासणीसाठी मागासवर्ग कक्षात सादर करण्यात येतील. याची नियुक्ती प्राधिकारी यांनी दक्षता घ्यावी. यानुसार कार्यवाही न केल्यास बिंदू नामावलीतील चुकीच्या नोंदी, त्या अनुषंगाने उपस्थित होणाऱ्या बाबी, न्यायालयीन प्रकरणे याकरिता नियुक्ती प्राधिकारी पूर्णतः जबाबदार राहील असं सांगण्यात आलेलं आहे. आणि हे सगळं महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत असणाऱ्या सगळ्या विभागांना सांगण्यात आलेलं आहे. सही कोणी गेली बघा, सुया आंधळे, उपसचिव, महाराष्ट्र राज्य यांनी ही सहीनिशी हे दिलेलं आहे. सो यापुढे बिंदू नामावली अतिशय काटेकोरपणे बघितली जाईल, चेक केली जाईल आणि त्यानुसार पदभरती होईल. आणि बिंदू नामावली जलद गतीने करून पदभरती सुद्धा जलद गतीने होईल असं या पत्रकाद्वारे सर्वांनाच वाटतंय. या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि टीईटी झाली आहे, सीईटीची तयारी तुम्ही जर करत असाल तर इग्नाइट अकॅडमीच्या दोन्ही बॅचेस तुम्हाला अवेलेबल आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्ड आणि रेकॉर्ड. ह्या बॅचेस घेण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे किंवा ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता. अडचण असेल ह्या नंबरला कॉल करू शकता. अशाच पद्धतीचे नवनवीन GR शासन परिपत्रक अपडेट तुम्हाला माहिती घ्यायची असेल हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडता लाईक करून इतर विद्यार्थ्यांना शेअर करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.